आज मी वांग्याचा ठेचा तयार करणार आहे. तो पण इथेच आमच्या घराशेजारी जी वांगी झाडं लावलेली आहेत त्या वांग्याच्या झाडावर जी वांगी आलेली आहेत त्याचंच वांग्याचा ठेचा तयार करणार आहे आणि लगेच काढून तो ठेचा तयार करणार आहे. त्याची चव अगदी अप्रतिम लागते. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू. पण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आज मी वांग्याचा ठेचा तयार करणार आहे आणि इथे भरपूर वांगी लावलेली आहे. तर त्याला अशी मोठी मोठी छान अशी वांगी आलेली आहेत. किती मोठं वांगं आहे, छान एकदम. तर म्हणून वांग्याचा ठेचाच तयार करायचा ठरवलेला आहे. इथे ह्या झाडांना अगदी छान वांगी आलेली आहेत, हिरवीगार आणि एकदम कोळी कोळी अशी छान आलेली आहेत वांगी. तर आता मी ते वांगं आहे ते काढणार आहे आणि इथे मिरच्यासुद्धा आलेल्या आहेत. ते मिरचीसुद्धा काढणार आहे वांग्याच्या ठेच्यामध्ये टाकण्यासाठी. तर आता हे वांगं आहे ते काढून घेते. अगदी मोठं आहे आणि एकदम कोवळं आहे वांगं आणि अगदी फ्रेश वांग्याचं. असं एकदम छान हिरवगार असं वांगं आहे आणि अगदी मऊ आहे, म्हणजे कोवळं आहे वांगं हे आणि मोठं देखील आहे. आता ह्याच्यामध्ये ही मिरचीसुद्धा मी काढून घेणार आहे. इथेच मिरचीचं झाड लावलेलं आहे त्याच्या शेजारी. तर त्याला मिरच्यासुद्धा भरपूर आलेल्या आहेत. तर इथल्या मी मिरची काढून घेणार आहे. आता वांग्याच्या ठेच्यामध्ये टाकण्यासाठी टॉमॅटोसुद्धा मी इथलीच काढणार आहे. तर नेहमी तुम्ही टॉमॅटोचं झाड बघत असाल किती छोटं असतं, पण इथे मी लावलं आहे ते टॉमॅटोचं झाड आहे ना, अशी पूर्ण वेल गेलेली आहे. जी इथे मी तोंडलीचं मांडव लावलेला आहे त्याच्यावर अशी छान वेल गेलेली आहे आणि ह्या वेलीवर अशी टॉमॅटो झालेली आहेत आणि ती तयार झालेली आहेत टॉमॅटो. जशी आपण ग्रेप्स असतात वेलीवर तशी टॉमॅटो झालेली आहे. टोमॅटो आहे पिकलेलं आहे ते काढून घेते आता मी. ही अशी छान अशी वेल झालेली आहे. जर तुम्ही टोमॅटो लावत असाल, टोमॅटोची झाडं, तर अशी सपोर्टनी अशी लावायची. छान अशी पूर्ण वेल तयार होते आणि त्याला भरपूर टोमॅटो येतात. आणि टोमॅटो ही सावलीत लावली तर ती छान हिरवीगार राहतात ह्या दिवसातसुद्धा, एप्रिलमध्ये. इथे आमच्या घराच्या मागच्या बाजूला मी भरपूर अशी आळूची पानं लावलेली आहे, म्हणजे आळूची झाडं आहेत. त्याला पानं अशी खूप छान आलेली आहेत, छान झालेली आहेत. ही आळूवडी आपण करतो त्याला वापरतात. आणि इथे समोर असं गार्डन केलेलं आहे मी. त्या गार्डनमध्ये अशी छान अशी रेड कलरची फुलं आलेली आहेत. मस्त दिसतात, एकदम छान ही झाडं आहेत. आणि ही फुलं आहेत ती एकदा फुलली की वर्षभर अशीच राहतात, एवढी ही फुलं. बाकी आपण फुलं एक दिवस फुलली की दुसऱ्या दिवशी कोमेजतात, पण ही फुलं अशी आहेत की ह्या झाडावर ही वर्ष झालेलं आहे पण तशीच ती रेड कलरसुद्धा तिचा चेंज झालेला नाही आणि छान दिसतात फुलं. तर ही सगळी भाजी मी काढून आणलेली आहे. वांग, टोमॅटो आणि मिरची. आणि वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्या वांग्याला आता तेल लावून घेणार आहे. तर थोडंसं तेल घ्यायचं, वांग्यावर असं टाकायचं आणि हाताने सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे. तेल लावून झालेलं आहे. आता गॅसवर भाजून घेणार आहे त्याला. आता इथे मी जाळी घेतलेली नाही, हा स्टँड असतो आपण जी भांडी वगैरे उतरवतो तो स्टँड घेतलेला आहे आणि त्याच्यावर ठेवून देणार आहे वांग. आणि वांग आहे ते सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं, पूर्ण अगदी मऊसर होईपर्यंत सगळ्या बाजूनी उलटसुलट करून भाजून घ्यायचं आहे. आणि डायरेक्ट फ्लेमवर वांग ठेवायचं नाही, काहीतरी अशी जाळी वगैरे ठेवायची आहे. वांग आहे ते तयार झालेलं आहे.
अगदी एकदम मऊसर झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर ह्याची सालं आहेत ती आपोआप निघतात. तर वांग्याची सालं काढून घेतलेली आहेत मी आणि एकदम असं वांगं तयार झालेलं आहे. जेव्हा तुम्ही वांग्याचा ठेचा तयार कराल तेव्हा पूर्ण असं वांगं भाजलं पाहिजे. भाजलं गेलं नाही, थोडंसं कच्चं राहिलं तरी त्याची मग चवीमध्ये जरा फरक पडतो. म्हणून असं पूर्ण भाजलं गेलं पाहिजे, मऊसर झालं पाहिजे. तर मी कट करून घेणार आहे. असं पूर्ण तयार झालेलं आहे आणि एकदम बारीक आता करून घ्यायचे चिप्स. डेका आहे तो काढून घेणार आहे. थोडं अजून गरमच आहे आतून. तर एकदम असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि वांग्यामध्ये कीड वगैरे नाही ते बघायचं आहे जरा. आता लगेच फोडणीला देणार आहे आणि पटकन होतं, झटपट. थोडंसं हिंग, थोडीशी राई, जिरं. तर एक कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आलं आणि लसूण, हिरवी मिरची, कांदा आहे तो फक्त मऊसर करायचा आहे. जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाही कांदा, फक्त मऊसर होईपर्यंत परतून द्यायचा आहे. चिमूटभर हळद, कांदा आहे तो मऊसर झालेलाच आहे, त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे. इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटो फक्त थोडासा असा मऊसर झाला पाहिजे. थोडीशी मिरची पावडर, जर का एक मिरची घातलेली आहे आणि वांग आहे त्या प्रमाणानुसार मिरची पावडर घालून घ्यायची. जास्त तिखट पण नको, तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर जास्त मिरची पावडरचं प्रमाण घ्यायचं आहे. थोडासा गरम मसाला, हे आता लगेचच ह्याच्यामध्ये वांग घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ, चिमूटभर काळी मिरी पावडर, वरून थोडी कोथिंबीर, मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी 1 मिनिट. छान वास येते, मस्त असं झटपट वांग्याचा ठेचा तयार झालेला आहे. भाकरी रोटी सोबत छान, खूप छान लागतो. आता मी गॅस बंद करून घेते.
ही झटपट अशी वांग्याच्या ठेचाची रेसिपी आणि कमी साहित्यात तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.